उत्तम धर्म याबद्दल सौ मनीषा अक्षय पाटील या उद्बोधन करणार आहेत. त्यासाठी सर्वांनी ऐकावे. तिथे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वंदना व सर्वांना जय जिनेंद्र. मी आज तुम्हाला उत्तम धर्म याविषयी सांगणार आहे. संयम तपाचा अभ्यास करायला शिकवतो. तपामध्ये जर प्रतिकूलता परीक्षा होते. एखाद्या स्त्रीला चांगली सासू मिळाली ती सर्व दृष्टीने निभावून गेली, घर प्रसन्नतेने भरून टाकली, त्यात काही कुशलता नाही. परंतु सासू वाईट मिळाली आणि तिला एखादी सून निभावून नेली तर त्यात तिची अधिक कुशलता आहे. अशा प्रकारे सून जर चांगली मिळाली तर एक सासू तिला निभावून नेईल, परंतु खऱ्या सून मिळाली तर तिला निभावून नेण्याच्या सासूची अधिक कुशलता आहे. तेव्हाच तर सांगितले आहे की शिक्षणाचे केंद्र तर मंदिर आहे, परंतु परीक्षा देण्याचे केंद्र घर गृहस्थी आणि बाहेरील प्रसंग आहे. तेव्हा घरात दुकानात सर्व ठिकाणी शांती आणि धैर्य राखा. एकदा धैर्यसेनाचार्याजवळ कुठपर्यंत गेले. त्यांना एका जिज्ञासाने समाधान हवे होते. धैर्यसेनाचार्यांनी त्याच्या जिज्ञासेची व धैर्याची परीक्षा घ्यायची होती. त्यासाठी 3 दिवसाचे मौन धरून समाधीत बसले होते. तेव्हा 3 दिवसानंतर पाहता तो कुठपर्यंत जसेच्या तसे त्याच्याजवळ बसलेले दिसले. त्यांना समजून आले की हे खरे जिज्ञासू आहे. त्यांनी त्यांच्या शंकेचे समाधान केले. आज उत्तम तपाचा विषय आहे. तप म्हणजे तापविणे होय. कशात तापवायचे? तापवले जाते अग्नी. ती अग्नी पुष्कळ प्रकारची असते. एक भौतिक अग्नी, ती अग्नी इंधन, लाकूड, कोळसा इत्यादी प्राप्त होते. आणखी एक अग्नी आहे. एखाद्याच्या शरीरात ताप चढला तर तेव्हा सुद्धा म्हणतो हा तापू लागला आहे, तर ही सुद्धा अग्नी आहे. ही दुसऱ्या प्रकारची अग्नी, कोणा एकाला कडक भूक लागली तेव्हा सुद्धा लोक म्हणतात पोटात आग भडकली आहे, ही उदार अग्नी म्हटली जाते. ही तिसऱ्या प्रकारची अग्नी होय. चौथ्या प्रकारची आणखी एक अग्नी आहे. यात मनुष्य तापतो, जळतो. याला म्हणतात क्रोधाग्नी. राग आला तर मनुष्य जळतो. आणखी एक 5व्या प्रकारची अग्नी आहे. ती म्हणजे कामाग्नी. जेव्हा माणसाला भोग संभोगाची इच्छा होते त्यावेळी तो मनुष्य या कामाग्नीत जळतो. एवढ्या प्रकारची ही अग्नी आहे. जेव्हा एखाद्या वस्तूच्या प्राप्तीसाठी चिंता लागते, तृष्णा वाढते, तेव्हा त्यावेळी सुद्धा लोक म्हणतात की चिंता चिंते समान आहे. ही चिंता माणसाला आतल्या आत जाळत असते. अशा प्रकारे ही सर्व प्रकारची भौतिक अग्नी आहे. यात आत्म्याचा विनाश होतो. एक अग्नी आणखी दुसऱ्या प्रकारची आहे. यात मात्र आत्म्याचा विनाश होत नाही, पण ज्या व्यर्थ गोष्टी आहेत त्याचा नाश होतो आणि जो सार्थक वस्तू आहे त्यातून वाचते. ती वाचणारी वस्तू म्हणजे ध्यानाग्नी होय. या ध्यानाग्नी अग्नीत वासरूपी इंधन जळून जाते आणि चेतना सुवर्णासमान तापून प्रखर होते व शुद्ध होऊन जाते. प्रसंग ध्यानरूपी अग्नीचा आहे. चिंतारूपी अग्नी तर इच्छारूपी अग्नी तर सारा संसार जळत आहे. कष्ट सुद्धा सहन करतो. त्याला कष्ट करण्याच्या दृष्टीने जर म्हणाला तर सारे संसारी जीव कष्ट सहन करीत आहे, जळत आहे. दुकानदार, कलाकार आदी संसारी जणांना मनोवांछित वस्तू प्राप्त होतात, म्हणून या तपांना तप म्हटले नाही. ध्यानरूपी अग्नीत वासना नष्ट होऊन जातात व चेतना उजळून निघते. तरी सुद्धा संसारी जीवाची ही चेतना दिसून येते, परंतु बाहेरील पीडा दिसून येते. तेव्हा लोक म्हणतात की आत्मा फारच आवळला जात आहे. अरे आवळला जात नाही, परंतु ढिला होत आहे. आवळणे आणि ढिला करणे दोन्ही होतात, परंतु या भौतिक मानवाला ती आत्मिक संपत्ती दिसून येत नाही. म्हणून म्हणतात की हा मोठा क्लेश सहन करीत आहे. या संदर्भात उत्तम तपासंबंधी सांगावयाचे आहे, भौतिक तपासंबंधी नाही. या ध्यानरूपी अग्नीत आपल्या वासनारूपी इंधनाला जाळण्याची गोष्ट आहे. ज्या
आपण शहरात धूप अगरबत्ती जाळतो तेव्हा तो सुगंध दरवळतो, त्याचप्रमाणे ही वासना सुद्धा या शरीरातून निघून जाते. तेव्हा यामुळे परत अहिंसा, प्रेम, करुणा, आनंद आदीचा सुगंध दरवळतो. तप दोन प्रकारचे आहेत, एक अंतरंग तप आणि दुसरे बहिरंग तप. या अंतरंग आणि बहिरंग तपाचेही 6 भेद आहेत. या प्रकारे तप 12 प्रकारे सांगितले आहे. हे तप कोणत्या वृत्तीवर उभे आहे त्याची रूपरेषा काय हे एका विद्यार्थ्याने मानसशास्त्राचा अभ्यास केला होता. त्याला प्रयोग करायचे होते. त्याने आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना बोलवून घेतले आणि 4पैकी एका विद्यार्थ्याला आपल्यापासून दूर घालवून दिले. मग त्या सर्वांना सल्ला द्यायला सुरुवात केली. म्हणू लागले की तू मरून गेला, तुम्ही मरून गेला, तुम्ही बिलकुलच मरून गेला. अशा प्रकारे सतत एकसारखे म्हणत राहिल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थी खरोखरच मरून गेला. त्याच्यावर खटला भरला गेला. त्याने मारण्याच्या अभिप्रायाने असा प्रयोग केला नव्हता, परंतु मानसशास्त्राची गोष्ट सिद्ध करण्यासाठी हा प्रयोग केला होता. या प्रयोगात तो विद्यार्थी एवढा खोटं रुजला की स्वतः तो बिलकुल मेल्याचा अनुभव केला आणि मरून गेला. आपण सर्वांनी जगण्याची इच्छा लागून राहिली म्हणून तर या शरीराबरोबर चालवत राहत आहोत. अजून एक उदाहरण दिले आहे, ते म्हणजे कोणी एक राजा होता. त्याचे असे म्हणणे होते की माझा प्राण एका पोपटावर धरलेला आहे. त्याच्या एक प्रतिद्वंदी राजाने त्याच्यावर स्वारी करून बाणाने सारे शरीर घायल केले. त्याचे मन मात्र बाणाने छेदले गेले, तरी त्याचे प्राण निघून जात नव्हते. तेव्हा त्या राजाला त्याचे प्राण न गेल्याने मोठे आश्चर्य वाटले. त्याला एक प्रकारे माहीत झाले की त्याचे प्राण एका पोपटात धरलेले आहे. तेव्हा त्याने कोणत्याही एका पोपटाला मागवले आणि त्याला ठार केले. तो पोपट मरताच राजाही करून गेला. जेथे मनुष्याचा समजुतीला तडा बसतो तेव्हा तो मरून जातो. तर या शरीराशी आपण जोडलेले आहोत. केवळ या धारणेने ही शरीर म्हणजे मी आहे. ज्या दिवशी ही समजूत नष्ट होते आणि मी अलग होतो त्यावेळी हे शरीर अलग होते, मी अलग होतो. आम्ही शरीरात सुखाचा अनुभव घेतो. मी शरीराला जाणणार आहे, हे शरीर मी नाही. या प्रकारचे विज्ञान येथून सुरू होते. आता आपण अंतरंग तप आणि बहिरंग तपाचे भेद पाहूया. पहिला तप कायेचे. आपल्याला काही दोष लागला तर गुरुजनांच्याकडून पश्चाताप ग्रहण करणे, घडलेल्या दोषाबद्दल दंड घेणे हे कायेचे तप होय. दुसरं विनय. रत्नत्रय व त्याचे धारक मुनी वगैरेंचे विनय करणे. त्याचप्रमाणे योग्यतेप्रमाणे सर्वांचा विनय करावा. आपण साधूंच्या जवळ जातो तेव्हा नतमस्तक होतो, नमस्कार करतो, विनय करतो. तेव्हा साधू काहींचे स्मित देतात व काही आशीर्वाद देऊन आपला सन्मान करतात. आपण साधूंना विनयाने आसन देतो तेव्हा साधू देखील आपल्याला बसण्यासाठी हाताने इशारा करतात. आपण सन्मान करतात तर हा आपल्याविषयी साधूंचा विनय म्हटला जातो. अपमान कोणाचा करू नका. सर्वांमध्ये आत्मा आहे, सर्वांमध्ये परमात्मा आहे. जो ज्या योग्य असेल त्याचा त्याप्रमाणे विनय करावा. मोठ्या माणसांनो लहान बालकांचाही विनय करावा, बालकांनी मोठ्यांचाही विनय करावा. बालकांनी आपल्याहून मोठ्यांचा उच्चासन द्यावे. गुणीजनांप्रती श्रद्धात्मक विनय असावा आणि सामान्य जनांविषयी वात्सल्यात्मक विनय असावा. ज्ञानाने ज्ञानात आणि चारित्र्य संपन्नांनी चारित्र्यात अहंकार करू नये. ज्ञानी आणि चारित्र्यवानांची विलन व्हावे. एक भयानक जंगलात आंधळा व लंगडा अडकून राहावे आणि त्या दोघांनी मिळून जंगल पार करावे आणि दुःखमुक्त व्हावे. असे ज्ञानो आणि चरित्रवान दोघांनी मिळून परस्पर विनय करावा तर या संसारूपी गहन मनाला मोठ्या सुगमतेने पार करू शकतो. अंतरंगाचे तिसरं वयोवृद्ध, रोगी, वृद्ध वगैरे मुलींना सेवा करणे हे अंतरंग तप आहे. सेवाभाव यांचे लक्षण असे सांगतात की परस्परात एकमेकावर उपकार करणे, परस्परांना सहयोग देणे हा जीवाचा उपकार आहे. परस्पर होलिवानाम, दुःखी असेल, थकला दमला असेल त्याची सेवा करणे, सामान्य जणांची सेवा करणे, साधूंची सेवा करणे हे वयोवृद्ध नावाचे अंतरंग तप होय. साधू सल्लेखना देतात. विधानात
40 साधूंनी सल्लेखना घेतलेल्या एका साधूची सेवा करावी असे सांगितले आहे. सुखाच्या वेळी तर या शरीराची पत्ता सुद्धा लागत नाही, परंतु या शरीरात जेव्हा दुःखांचा प्रवेश होतो तेव्हा या शरीराचा पत्ता लागतो. कष्टाच्या वेळी शांत परिणाम ठेवणे फार कठीण होते. तेव्हा अशा वेळी कोणी जर मनोबल दिले त्याचे परिणाम टिकू शकतात, नाहीतर तो आपले आत्मसंयम सोडू शकतो. सर्व ग्रहस्थ लोक आपापल्या घरात हवे तसे नियम घेतात आणि पुन्हा आपल्या मर्जीनुसार सोडून देतात आणि सांगतात की आम्ही तर गृहस्थ आहोत, नियम निभावू शकलो नाही तर चालेल. पहा, असे कन्सेशन येथे चालत नाही, परंतु साधूंसाठी असे कन्सेशन नाही. यासाठी सांगितले आहे की अशा वेळी अशा साधूंना धैर्य द्यावे, अहंकार सोडून त्यांची सेवा करावी, वयोवृत्ती करावी. हे वयोवृत्ती नावाचे तप होय. वयोवृत्ती करत असताना लंच मात्र सुद्धा दानी करणे व मनाला प्रबोधन आणणे याला निर्विचारक म्हणतात. ज्याप्रमाणे माता आपल्या मुलाचे नाक पुसते, त्याचे मलमूत्र साफ करते, परंतु ग्लानी करत नाही, अशा प्रकारे साधू संतांची वयोवृत्ती करताना ग्लानी न करणे परंतु प्रमोद मानणे हे वयोवृत्ती नावाचे अंतरंग तप होय. 14 स्वाध्याय. स्व आणि अध्याय या दोन शब्दाच्या संयोगाने स्वाध्याय. स्वचा अर्थ आहे आत्मा, अध्यायाचा अर्थ आहे पोचणे. या प्रकारे स्वाध्यायाचा अर्थ आहे आत्म्याच्या जवळ पोचणे, अर्थात आत्मस्वभावात लीन होणे. आपण स्वतःसाठी स्वतःचे अध्ययन, चिंतन, मनन करणे सुद्धा स्वाध्याय आहे. स्वाध्याय या शब्दाचा एक सरळ अर्थ सुद्धा आहे की जो भगवंताचं विग्रह, सर्वज्ञ देवाची वाणी शास्त्रांच्या स्वरूपात आहे. ती वाचणे, ऐकणे, समजणे, कारण की शास्त्राच्या वाचनाने, ऐकल्याने सुद्धा आपल्या आत्म्याची जाणीव होऊ शकते.